मालवणमध्ये नांदूरमध्ये आम्ही जात असतो गिरवा मंदिरमध्ये. आणि गिरवा मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मालवणमधलं गिरवा मंदिरचं दर्शन दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. नदीवर आता आम्ही उतरलो. नदी पण दाखवत आहे. आम्ही आता पुलावर गेले असतो. नदी असा मंडळी आज मालवणमध्ये नांदूरमध्ये जाण्याचा विषय एकदा की आमची तिकडे कुलदेवता असा कुलदैवत श्री गिरोबा आणि कुलदेवता आमची महालक्ष्मी असा. तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही जात असतो. आम्ही आता धामापूरमध्ये गेलेले असो. आमचा मित्र पण होता नितेश धामापूरकर. त्याची पण भेट घेऊन जातो आम्ही पुढे. बघतो काय गावता काय. तर मंडळी आम्ही आता धामापूरमध्ये गेलेले असो आणि धामापूरमधल्या देवी भगवती मंदिरामध्ये आम्ही जातो दर्शनासाठी. तुमका पण दाखवतंय आतमधलं दर्शन. ह्या असा भगवती मंदिर आणि इथून दिसणारा ह्यो व्ह्यू पण चांगलो असा. तो पण मी दाखवतोय दर्शन झाल्यानंतर. तर मंडळी भगवती मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि दर्शन पण घेतलं. इथल्या मंदिर कमिटीचा पण नियम आहे की गाभाऱ्याच्या आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटोशूट करू शकत नाही. त्यामुळे इथलं तुम्हाला दर्शन दाखवतो. आजच्या व्हिडिओमधला हा आई भगवती देवीचं दर्शन आणि त्याच्या बाजूला असलेला हा सुंदर व्ह्यू पण आहे. असलेली नदी तुम्ही बघू शकता. सुंदर पॉईंट आहे इथे एक. तुम्ही कधी आलात तर नक्कीच या भगवती मंदिरामध्ये दर्शनासाठी या आणि इथला जो हा व्ह्यू आहे हा पॉईंट आहे तर इथे पण भेट द्या. तर हे भक्तगण आहेत आई भगवतीच्या दर्शनासाठी आलेले आणि ते पण बाजूला असलेल्या या सुंदर व्ह्यूचा आनंद घेत आहेत. तर तुम्ही पण इथे कधी आलात तर नक्कीच हा व्ह्यू बघून जा.
जाताना वाटेत आपण एक देवस्थान मिळता, कासार टाक्का महापुरुष देवस्थान. तर आपण तुमका बी या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. त्याच्याच बाजूला मंडळी ही नदी पण असाय, छोटीशी ओळ म्हणतात. पावसामध्ये जर तुम्ही कधी येईल तिकडे तर भरपूर पाणी असतं आणि तो एरिया, जो व्ह्यू तो एकदम अगदी बघण्यासारखं असतं. आता पाऊस नसल्यामुळे पाणी असं थोडंसं कमी पाणी असा. जर तुम्ही कधी पावसात गेलात तर ते पाणी पण भरपूर असतं आणि एक बघण्यासारखं सीन असतं. चौक्यामध्ये येते ना, असं चौक्यातून राईट मारून आम्ही आता मंदिराकडे जात असतो. मंडळी आल्यावर असतो मंदिराकडे जाणार असतो. असं थोडं खराब असा मंडळी. मंदिराकडे वाटेत एक छोटंसं मारुती मंदिर आपण बघू शकता. काहीतरी ग्रुपमध्ये बोललेले असो काही मिनिटातच देवता आई महालक्ष्मीच्या मंदिराकडे. तर आम्ही फायनली नंदुरबारमधल्या या गिरोबा मंदिराकडे पोचलेलो असो. तर हे लांबून दाखवत आहे असं एक एरिया असा मंदिराकडे. तर इथलं वातावरण एकदम शांत आणि थंड असा. तर मी तर दर्शनासाठी जात असे. आता तुमका पण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन दाखवलेलं आहे. मंडळी मी आता गिरोबा मंदिरमध्ये पोचलेलो असं आहे आणि ही उत्सव मूर्तीचं पण दर्शन आपण घेतलो. जरा थांबता मंडळी मंदिराच्या बाजू पण छोटी छोटी मंदिरं असत स्थापन केलेली. ही विहीर मंदिराच्या बाजूची. आपण स्वच्छता पण अशी चांगली बघून मिळतं मंदिराच्या आवारामध्ये. समोरून मंदिर कसं दिसतं तर आपण दाखवत आहे. तर मंडळी समोरून मंदिर असं खूप सुंदर दिसतं आणि बाजूक पण एक पिंपळाचं
वृक्ष असल्यामुळे त्यामुळे अजून शोभून दिसतात. तर एक संपूर्ण समोरून दिसणारा एरिया असा. आमचं तर दर्शन झालेलं असा. आता दर्शन पूर्ण झालेलं असं आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघत असो. मंदिराच्या बाजूला असलेल्या या छोट्याशा मंदिरामध्ये पण स्वामींची मूर्ती एकदम कलाकृती सुंदर केलेली आहे. ती पण इथे असलेल्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मंडळी आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की आमची आंध्रमध्ये असलेली ही कुलदेवता आणि कुलदैवत श्रीदेव गिरोबा यांच्या दर्शनासाठी आम्ही येणार होतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांनाच हे दर्शन व्हावं या उद्देशाने ही व्हिडिओ बनवण्याची एक संधी मिळाली. तर आजची व्हिडिओ ही एवढीच होती. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपले कोकण हा यूट्यूब चॅनल पण माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद.